नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया आजच्या ठळक घडामोडी। नालासोपारा विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्या प्रचाराला आता मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी हातभार लावलाय। क्षितिज ठाकूर यांच्या मतदारसंघातील प्रचारात हास्यजत्रा फेम मंडळीची उपस्थिती पाहायला मिळाली। महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील हास्यविनोदी कलाकार समीर चौगुले, शिवाली परब आणि गौरव मोरे यांनी क्षितिज ठाकूर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या बाईक रॅलीला उपस्थिती लावली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले। महागाई वाढलेली आहे, त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष नाही, रोजगार गुंतवणूक यावर त्यांचं लक्ष नाही असं खरगे म्हणाले। मुंबईसारखं शहर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे। बंगळुरू, चेन्नई, कोलकाता शहरात गुंतवणूक करण्यासाठी लोक जातात। तुम्ही विदेशात जाता तेव्हा कोण बंगळुरात गुंतवणूक करत असेल, मुंबईत करत असेल, पुण्यात काही येत असेल तर चर्चा करत नाही असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं। मल्लिकार्जुन खरगे यांनी सोयाबीन दराबाबत देखील मोठी घोषणा केली आहे। मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचं शहर आहे, मुंबई स्वाभिमानाचं शहर आहे। मात्र आघाडीमध्ये एक असा पक्ष आहे ज्याने बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिलाय। त्यामुळे मी त्यांना आव्हान दिलं होतं की काँग्रेसच्या शहाजाद्याच्या तोंडून बाळासाहेब ठाकरे बाबत कौतुकाचं काही शब्द बोलून घ्या। काँग्रेसच्या शहाजाद्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायला सांगा। हे तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला चांगली झोप येईल, हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही, बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। ते मुंबईतील सभेत बोलत होते। बारामती विधानसभा मतदारसंघात निर्भय बोनोची सभा पार पडली। या सभेला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकील असीम सरोदे यांच्यासह शरद पवार यांच्या बहीण आणि ND पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या देखील उपस्थित होत्या। सरोज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला। महाविकास आघाडीचे कोणते उमेदवार विजयी होतील याबाबतही सरोज पाटील यांनी भाष्य केले। मी काही अजित पवार यांच्यासारखे खासगी साखर कारखाने खरेदी करत बसलो नाही किंवा खासगी कारखाने काढण्याचं स्वप्न आम्ही बघत नाही असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते। यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर सळाळून टीका केली आहे। कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रामध्ये हिंडलो नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय। गुंड वापरून आणि धमक्या देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत ही बाब देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्यांच्या चिलाच्या पाट्यांनी लक्षात घ्यावी अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय। रोहित पवार यांनी तासगाव, कवठे महाकाळ मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याचे दबक्या आवाजात पोलिसांनी नियंत्रणेत चर्चा असल्याचे म्हटले आहे। तसेच कर्जत मतदारसंघात मर्यादा वाटण्यासाठी आणि लोकांना धमकवण्यासाठी गुंडांचा टोळा फिरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। काँग्रेसने पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले आहे। संजय कुमार वर्मा यांची पोलीस महासंचालकपदी निवडणुकीच्या काळात तात्पुरतीच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। यावर आक्षेप घेत काँग्रेसने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतर पोलीस महासंचालक पदावर मुदतवाढ देण्यात आली होती। ती पोलीस महासंचालक पदाची मुदतवाढ असल्यानं निवडणूक आयोगाने त्या पदावरून काढल्यानंतर त्या निवृत्त व्हायला हव्या होत्या। त्याऐवजी सरकारनं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। निवडणूक आयोगात दाद मागितल्यानंतर योग्य प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेसने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा पुण्यातील महत्त्वाचा विधानसभापैकी एक विधानसभा क्षेत्र आहे। हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे। पिंपरी मतदारसंघाचा परिसर मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि शहरी असल्याने येथील निवडणुकीचे वातावरण नेहमीच रंजक बनते। या भागात नवीन विमानतळ उभारण्याची महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव असून त्यामुळे ते आणखी महत्त्वाचं होणार आहे। अशा स्थितीत या विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तगडी फाईट होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राज्यातील राजकारणात झालेल्या बदलामुळे राजकीय समीकरणे बदललेली आहेत। काँग्रेसला कळाडून विरोध करणाऱ्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत। यामध्ये एक गट भाजपच्या बाजूने तर दुसरा गट काँग्रेससोबत निवडणूक लढवत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये देखील पक्षफुटीनंतर दोन गट झाले आहेत। या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे। विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय। सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। लातूर जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत। आज आपण निलंगा विधानसभा मतदारसंघाची माहिती पाहणार आहोत। या मतदारसंघात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत। यावेळेस त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अभय साळुंके निवडणूक लढवत आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आंबेगावला देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित केले। या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर थेट गद्दारीचा शिक्का मारला। शरद पवार यांच्या सभेतील आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांनी रद्द केली। त्यानंतर त्यांनी 18 नोव्हेंबरला सांगता सभेचा मुहूर्त निवडलाय। मात्र दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील मात्र आपलं मौन सोडलंय। पूर्वा वळसे पाटील काय म्हणाला चला बघूया। हक्काचं पाणी, आमच्या मतदारसंघाचं पाणी, आमच्या तालुक्याचं पाणी, 7 लाख जनतेचं पाणी, 7 लाख शेतकऱ्यांचं पाणी जे पडून येतात त्यांच्याशी आपल्या साहेबांनी गद्दारी केली। 7 लाख लोकांचा लढा आपले साहेब लढत आहेत, याचं काय? या गोष्टीचं खंडन झालं का? त्या सभेत आले का समोर? व्हिडिओ हा बोगदा होणार म्हणजे होणारच। 6 महिने पाणी आलं नाही तर काय होईल असा सवाल पूर्वा वळसे पाटील यांनी केलाय। महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात एवढंच। अधिक माहितीकरिता बघत राहा महाराष्ट्र T24।